हे बघू शकता मित्रांनो, आता येणारे आमच्या जिल्हा परिषदचे भावी अध्यक्ष होणारे हे बघा, हे आमचे वामनदादा कतुरे. तर तुम्ही बघू शकता उमेदवार. मला सांगा, मतदान होण्याच्या अगोदर, निवडून येण्याच्या अगोदर कोणता मतदाता उमेदवार अशी गाडी घेईन काय? बघा, हे बघा, ही गाडी घेतलेली आहे. बरं ठीक आहे बाबा, गाडी घेतली, पण त्यांनी निवडून येण्याच्या अगोदर बघा पी ए पण ठेवलेला आहे. पी ए बघा, हे पी ए आहेत यांचे, म्हणजे निवडून नाही आलं तरी बी यांनी पी ए अगोदर निवडला आहे. आणि हे बघा पी ए, बरं पी ए सोडून द्या. आणि हे बघा, हे ड्रायव्हर पण ठेवलेला आहे. इकडे बघा ड्रायव्हर साहेब, अहो तुम्हाला पगार कमी देत नाहीत ते जास्त. इकडे बघा, हे बघा ड्रायव्हर पण ठेवलेला आहे. तर तुम्ही सांगा, जर एखादा जर उमेदवार आहे वामनदादा कतुरे, जर उमेदवार तुमच्या घरापुढे येत असेल, हात जोडून मला गरीब माणसाला निवडून द्या, तर तुम्ही याला गरीब म्हणू शकता का? कमेंट करून सांगा. बघा हे असा उमेदवार गाडी घेतली बघा, या गाडी, हां ही गाडी घेतली. आणि हे त्याचे ड्रायव्हर, हे ड्रायव्हर. तर आता जिल्हा परिषद अध्यक्ष, भावी अध्यक्ष, काय सांगसान तुम्ही जनतेला? हां सेवा करूत आपण. हां, हो, जेवायला नेऊ, तिकडे लग्नाला नेऊ. आवाज कमी करा ड्रायव्हर साहेब, हो. आवाज कमी करा, ऐकू द्या एकदा यांचं हे. तर तुम्ही निवडून येण्यासाठी काय काय करसाल? काय बी सहकार्य करू. लेकराच्या गाडीत दुसाल काय? तुमच्या धूत समजा मतदाराच्या घरासमोर गेले, ती बाई जर गाड धुता असली, तर तुम्ही म्हणसान का, ताई या इकडं, मी उमेदवार आहे आणि तुमच्या लेकराची गाड धुतो, असं करसान का? हां सांगा, कसं करायचं? तुमच्या मनावर. तुम्हाला निवडून यायचं नाही का? काय करायचं? तुम्हाला निवडून यायचं नाही का? हो, हां, मग असं करावंच लागेल तुम्हाला. करावं लागेल का? हां, काय करता मग? करावं लागेल. लेकराच्या चेट्या धुवा हागलेल्या, तेव्हा तुम्हाला निवडून देतील लोक. होय पी ए साहेब, बरोबर आहे की नाही? पी ए साहेब इकडे बघा. तिकडे माय